ज्यावेळी घरात लोणची शिल्लक नसतात का नाही त्यावेळी घरातल्यानं हुक्की येते जेवताना ताटासोबत लोणचं पाहिजे लोणचं पाहिजे. म्हणजे तुमच्या पण घरात असं आहे का सांगा हां मला कमेंटमध्ये. आणि आता बघा किती प्रकारची लोणचे आहेत. पहिले जे दाखवलं ते लिंबू आणि मिरचीचं हिरवं लोणचं आहे, त्यानंतर गोड आंब्याचं, त्यानंतर तिखट लिंबूचं, तिखट आवळ्याचं आणि हे परवा केलेलं मी तिखट आंब्याचं लोणचं. म्हणजे किती प्रकारचे लोणचे आहेत बघा. आणि आत्ता कधी खायचं नाव काढत नाहीत. असो, ही तर घर घर की कहाणी आहे. तर इथं आता मी माझं आवरायला घेतलेलं आहे. थोडंसं सकाळचं स्किन रुटीन असतं ते केलं. म्हणजे मी कधी ॲलोवेरा जेल लावत होते, परवा कधी एका बॅगमध्ये मी थोडंसं असं राहिलेलं आहे ट्यूबा ठेवलेल्या, त्या सापडल्या साहित्य काहीतरी बघत असताना. म्हटलं आता एका दिवसाचं असेल तर वापरावं. तर 1-2 दिवसाचं आहे शिल्लक एवढं आहे, तर मग ते लावलं. त्यानंतर इथं दारावर चवळीच्या शेंगा आल्या होत्या. तुमच्याकडे चवळीच्या शेंगा कशा आहेत हे सांगा. आमच्याकडे कधी दारावर त्या 50 रुपयाला अर्धा किलो म्हणत होत्या. मी 20 रुपयाला पावशेर करून घेतल्या. त्यानंतर सगळ्या बाकीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा मी गोळा करून ठेवते, कधीतरी भाजी वगैरे ठेवायला बरं पडतं. त्यानंतर इथं बघा आमच्या गावाकडे कसं असतं, काकींचं तांदूळ संपलं होतं. आमच्याकडे शक्यतो कोणी शेताकडलेच तांदूळ असतात, त्यामुळे ती कांडं तोपर्यंत कधी मग आम्ही एकमेकाचं असं घेतो. त्यांनी घेतलं होतं ते, त्यांनी त्यांचं कधी तांदूळ आल्यानंतर मला परत दिलं, ते मी आता डब्यामध्ये घातले. आज मी पहिल्यांदाच त्यांच्या तांदळाचा भात करून बघणार आहे. इथं कधी ही 2 नंबरची ट्रॉलीज कधी आत अजिबात जात नव्हती. आता 2 दिवस म्हटलं बघितलं काय अडकले बघूया, तर कुकरचा डब्बा अडकलेला आहे. मी बराच खटाटोप केला खालची ट्रॉली वगैरे काढून, पण माझा हात पोचत नव्हता. ते आता माझा नवरा आल्याशिवाय ते काय माझ्याच्यानं होणार नाही, त्यामुळे तो खटाटोप बंद केला. आणि इथं ट्रॉली बघितली सा, ट्रॉलीज फक्त दिसायला छान दिसतात, पण ते इतक्या घाण होतात आणि इतक्या क्लीनसारख्या कराव्या लागतात ना. तर मी हे सगळं आज कधी पुसून घेतलं, किती मस्त ट्रॉलीज दिसतात बघा. आणि 4 दिवसांना बघितलं का नाही जसं आहे तसंच असतं. आणि मी एकदा सफाई करायला घेतली की नाही मग हे आवरू ते आवरू, हे थोडंसं पुसू ते थोडंसं पुसू असं होतं. इथं डब्यावर पण मला पीठ थोडंसं सांडलेलं दिसलं, म्हटलं डबे वगैरे रॅक पुसून घ्यायचा, फ्रीज पुसून घेतला. त्यानंतर म्हटलं ओटा पण कणी पुसून घ्यायचा. माझा आता गॅसवर भात कणी मुरायला लागला आहे, तरी पण मन कुठलं राहते. थोडंसं असं पुसून घेतलं, थोडा अर्धा धुवून घेतला. ही अशी क्लिनिंगची कामं थोडी वरचेवर केली की नाही बरी पडतात. चला ताईंनी ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. आवडलं असेल तर एक लाईक नक्की